Hello friends, this is video number 2 based on chapter redox reactions. In this video, we will study one more interesting concept, that is what the oxidation number, or is also called as oxidation state. So after watching this video, you will able to assign or find out the oxidation number of atoms of various element in compound. Furthermore, we will study in details the various rules which are used to assign or find out the oxidation state or oxidation number. Then the redox reactions in terms of oxidation number method. So see, first of all, we will see what is meant by oxidation number or what is a oxidation state. See the definition. The oxidation number of an element in a compound is defined as the number of electrical charges it carries. Now see, what is this? So what is the oxidation number? The oxidation number of an element in a compound is defined as the number of electrical charges it carries. पहा, ऑक्सिडेशन नंबर कशाला म्हणतात? तर एखाद्या मूलद्रव्याचा अणू जेव्हा संयुग तयार करतो किंवा कंपाउंड तयार करतो, तर ते कंपाउंड मध्ये त्या मूलद्रव्याच्या अणूवरती किती चार्जेस असावेत आणि ते प्लस असावेत की मायनस असावेत हे कॅल्क्युलेट करणं किंवा असाइन करणं म्हणजे ऑक्सिडेशन नंबर. लक्षात येतं का? पहा, व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर? सो दॅट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट इन ए कंपाउंड इज डिफाइंड एज द नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस इट कॅरीज. और पहा, ऑक्सिडेशन नंबर, सो दिस इज नथिंग बट the sign and magnitude of charge which have to appear on the atom when it forms the compound. एखाद्या मूलद्रव्याचा जो अणू आहे तो जेव्हा तो संयुग पावेल किंवा कंपाउंड मध्ये, मग त्या अणूवरती किती चार्जेस असायला पाहिजेत आणि ते मायनस की प्लस, दॅट इज व्हॉट द चार्ज, the sign of charge and the numerical value of that charge. साइन काय असलं पाहिजे, प्लस की मायनस, आणि किती चार्जेस, त्याचं मॅग्निट्यूड काय असलं पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करणं म्हणजेच एखाद्या मूलद्रव्याच्या अणूची त्या स्पेसिफिक कंपाउंडमध्ये संयुगामध्ये त्याची ऑक्सिडेशन नंबर काय आहे किंवा त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे हे ठरवणं. नाउ सी how this can be assigned, how the oxidation number is assigned. So this is one more important concept from the redox reactions. So very simple rules are there which are used to assign or to find out the oxidation state. So we will see one by one what are these rules. See, first one, the oxidation number of each atom of an element in free state, that is in uncombined state, is always 0. पहिला साधा सिंपल रूल काय आहे? the oxidation number of each atom of an element in its free state, or free state means what? uncombined state. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट एखाद्या मूलद्रव्याच्या अणूवर काय चार्ज असावा जेव्हा तो संयुग तयार करतो तेव्हा. फ्री स्टेट मध्ये किंवा अनकंबाइंड स्टेट मध्ये ऑक्सिडेशन स्टेट 0 गृहीत धरली जाते. फ्री स्टेट मध्ये किंवा अनकंबाइंड स्टेट मध्ये. फ्री स्टेट, दॅट इज एलिमेंटरी फॉर्म ऑफ एन एलिमेंट. दस ईच आयटम इन H2. पाहता आता हा H2, ईच आयटम H2. आता हा एलिमेंट आहे, आपण म्हणतो हायड्रोजनचा मूलद्रव्य आहे H2, किंवा पहा Cl2.
O2. आता हे मूलद्रव्य आहेत, तर जेव्हा ते एलिमेंटरी स्वरूपात असतील, मूलद्रव्याच्या स्वरूपात ते असतील, तर या ठिकाणी आता पहा याची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ही 0 गृहीत धरण्यात येते. व्हॉट इज दॅट? जेव्हा दे आर इन द फ्री स्टेट मीन्स आता हायड्रोजनचा एलिमेंट किंवा क्लोरीन, ऑक्सिजन. सो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एन एलिमेंट इन इट्स एलिमेंटरी स्टेट किंवा यालाच म्हणतो आपण अनकंबाइंड स्टेट, फ्री स्टेटमध्ये यांची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. किंवा या ठिकाणी Cl ची ऑक्सिडेशन स्टेट इन Cl2 0 गृहीत धरण्यात येते, किंवा O ची ऑक्सिडेशन स्टेट इन O2 आहे 0. सिमिलरली इन केस ऑफ द मॉलिक्युल्स, पहा आता मॉलिक्युल्स असतील O3, S8, P4. आता हा फॉस्फरसचा मॉलिक्यूल, हा सल्फरचा मॉलिक्यूल. तर मॉलिक्यूलच्या स्वरूपामध्ये म्हणजेच तो अनकंबाइंड स्टेटमध्ये आहे, तर या ठिकाणी सुद्धा यांची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ही 0 गृहीत धरण्यात येते. आता आपल्याला माहिती आहे व्हॉट इज अ मॉलिक्यूल. सो दॅट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ ए कंपाऊंड. म्हणजे आपण ऑक्सिडेशन स्टेटचा विचार कधी करतो? पहा की जेव्हा एखाद्या मूलद्रव्याचा अणू, जेव्हा तो मूलद्रव्य संयोग पावतो, कंबाईन आणि कंपाऊंड्स तयार करतो, त्या कंपाऊंड्समध्ये त्या मूलद्रव्याच्या अणूवरती किती चार्जेस असावेत, पर्यायाने त्याच्यावरती अवलंबून असतं की त्यांनी किती बॉन्ड तयार करावेत. ओके, पहा लक्षात येतं का? सो व्हॉट इज द फर्स्ट अँड सिंपल रूल? The oxidation state of an element in its elementary state or uncombined state or in free state is always 0. Okay, then second, the oxidation state of an atom in a monoatomic ion is equal to its charge. पहा, oxidation state of an atom in a monoatomic ion. Monoatomic ion पहा, असा आयॉन एकाच ॲटमचा आयॉन आहे. जसं आपल्याला माहिती आता Na loses 1 इलेक्ट्रॉन अँड गिव्स Na प्लस आयॉन. आयोनायझेशन Na आपण पाहिलं, ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये पाहिलं आपण. तर अशा पद्धतीनं पहा, मोनो ॲटॉमिक आयॉन असेल म्हणजेच आता Na प्लस, K प्लस, ओके, किंवा Li प्लस. सो दे हॅव द ऑक्सिडेशन स्टेट +1. किंवा आपण पाहिलं होतं, पहा, in case of periodic table, the elements which belongs to the first group, पहा periodic table मध्ये व्हर्टिकल कॉलम जो आहे, पहिला व्हर्टिकल कॉलम किंवा आपण ज्याला फर्स्ट ग्रुप म्हणतो, त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स येतील स्पेशली मेटल्स यांची ऑक्सिडेशन स्टेट ही +1 असते. हा दुसरा रूल लक्षात राहील का? पहा, Na ची किंवा याला मी काय सांगितलं, मोनोॲटॉमिक आयॉन असेल तर ओके, NaCl मध्ये Na ची ऑक्सिडेशन स्टेट +1, KCl मध्ये K ची ऑक्सिडेशन स्टेट +1, Li ची +1, हॅव ऑक्सिडेशन स्टेट +1. लुक ॲट दिस. अल्कलाइन अर्थ मेटल्स, आता ग्रुप सेकंड, दुसरा व्हर्टिकल कॉलम लक्षात ठेवायला सोपं आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांचा ऑक्सिडेशन नंबर +2 असतो. पहा, अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतो आपण त्यांना, हॅव ऑक्सिडेशन नंबर +2 इन ऑल देअर कंपाऊंड्स. फॉर एक्झाम्पल पहा, आता दुसऱ्या ग्रुपमध्ये कोणते येतात? कॅल्शियम, मॅग्नेशियम. पहा, यांची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. समजतं का? पहा, Ca++, 2 चार्जेस. पहा किती चार्जेस असायला पाहिजे आणि ते मायनस का प्लस आणि त्याचं व्हॅल्यू काय? दॅट इज व्हॉट दी sign of charge and the magnitude of charge which have to appears on the atom of an element when it forms a compound. पहा, तर मग इथे पहा, सेकंड ग्रुप सर्व लक्षात ठेवायला आपल्याला सोपं आहे. ग्रुप सेकंड मध्ये जे काही मूलद्रव्ये असतील त्यांना आपण अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतो. या सर्वांची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे आणि एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. CaC असेल +2, इथे तुमच्या लक्षात येईल. Mg +2, ++2 चार्जेस. Aluminium is considered to have the oxidation number +3 in its all compound. For example, AlCl3. ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +3. लक्षात ठेवायला सोपं. पहिला ग्रुप +1, दुसऱ्या ग्रुपमध्ये असणारे एलिमेंट्स +2, तिसऱ्या ग्रुपमध्ये असणारे एलिमेंट्स यांची ऑक्सिडेशन स्टेट सर्वांची +3 येते त्यांच्या वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये. ओके, सो दॅट इज द सेकंड रूल. नाउ सी थर्ड, the oxidation number of oxygen is usually -2 in all of its compounds.
हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ऑक्सिजन जे आहे याच्यावरती मायनस मायनस 2 चार्जेस असतात, म्हणून ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट पहा, दॅट इज -2 इन ऑल द कंपाऊंड्स. पहा सर्व कंपाऊंड्समध्ये -2. फॉर एक्झाम्पल सियर H2O आहे. आता या ठिकाणी ऑक्सिजनवरती 2 मायनस चार्जेस असतात, -2 म्हणून याची ऑक्सिडेशन स्टेट, किंवा कॅल्शियम ऑक्साईडमध्ये -2 ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट. ओके. आता याला काही एक्सेप्शन्स आहेत. एक्सेप्ट इन परऑक्साइड्स. पहा आता याला म्हणतात नॉर्मल ऑक्साईड. आता H2O जो आहे ना, आता याला म्हणतात दॅट इज ऑक्साईड ऑफ वॉटर जे आहे, किंवा हायड्रोजन आहे. पहा तर हे नॉर्मल ऑक्साईड आहे. वॉटर इज अ नॉर्मल ऑक्साईड म्हणता येते याला, कंपाऊंड ऑफ H2 विथ ऑक्सिजन आहे ना. कॅल्शियम ऑक्साईड, ऑक्सिजन सोबतच्या संयुगांना आपण ऑक्साईड्स म्हणतो. तर इथे यांना नॉर्मल ऑक्साईड्स म्हणतात. इथे पर ऑक्साईड पहा, एक्सेप्ट इन पर ऑक्साईड और पर ऑक्साईड आयॉन where it has oxidation number -1. फॉर एक्झाम्पल H2O2. आता हे एक्सेप्शन्स आहेत. H2O2 तुम्हाला लक्षात येतं का? पहा इथे आता ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही -1 आहे. पहा याला एक्सेप्शन आहे. इन जनरल -2 ऑक्सिजनवरती 2 चार्जेस, पण इथे कसं आता तुमच्या लक्षात येईल, H-O-H असं H2O2चं स्ट्रक्चर येईल. आणि म्हणून इथे तुमच्या लक्षात येईल की ऑक्सिजनची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ही -2 न येता इथे -1 येते. हा अपवाद आहे. इन सुपर ऑक्साईड ईच ऑक्सिजन हॅज ऑक्सिडेशन नंबर दॅट इज -12. सुपर ऑक्साईड्समध्ये सुद्धा अपवाद आहे. पहा KO2 O-K-O इथे याचा ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ही -12 येते. है पहा इथे -12 येते. इन OF2 ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज +2. OF2 मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे फ्लोरीन आहे. इथे पहा F-O-F असं स्ट्रक्चर असेल आणि इथे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही +2 येते, कारण फ्लोरीनची -1 आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. हॅलोजिनची -1 असते तसं आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून आता हे काही अपवाद, यालाच आपण सुपर ऑक्साईड्स म्हणतो. OF2 इथे +2 दिसते. तर आता हे काही एक्झॅम्पशन्स आपण जर लक्षात ठेवले, समजा एक्सेप्शन्स, तर आपल्याला लक्षात येईल की -2 ही ऑक्सिजनची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे. देन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम इज आयदर +1 और -1. पहा आता जनरली आपल्याला, आता हा फर्स्ट ग्रुपमध्ये येतो, व्हर्टिकल कॉलममध्ये हायड्रोजन टॉपला आहे आणि त्यांची सर्वांची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. आपल्याला माहीत आहे हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट त्या पद्धतीनं +1 येते. काही ठिकाणी अपवाद आहे, त्याला -1 येते. कसं तेही आपण इथे पाहणार आहोत. व्हेन द हायड्रोजन ॲटम इज बॉन्डेड टू नॉन मेटल्स इट्स ऑक्सिडेशन नंबर इज +1. आता आपण याला जेव्हा मेटल गृहीत धरू हायड्रोजन ॲटम फर्स्ट ग्रुपमध्ये, आणि जेव्हा तो नॉन मेटल्स सोबत म्हणजे ऑक्सिजन असेल, क्लोरीन असेल, यांच्यासोबत जेव्हा संयुगे तयार करेल तर तिथे त्याची ऑक्सिडेशन स्टेट +1 येते. पाहायचे फॉर एक्झाम्पल HCl, हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1, क्लोरीन हॅलोजिन असल्यामुळे त्याची -1. आता इथे आपण पाहिलं ऑक्सिजनची -2 आणि 2 हायड्रोजन ॲटम आहेत +1. एका हायड्रोजन ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट काय येईल? +1. अशी नॉन मेटल्स सोबत ClO नॉन मेटल्स आहेत काय, किंवा OH- मध्ये जर तुम्ही पाहिलात या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, तर हायड्रोजनची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे या ठिकाणी पहा आहे, आता ही +1 येईल. तर हे एक्झाम्पल्स आहेत व्हेन हायड्रोजन ॲटम इज बॉन्डेड विथ नॉन मेटल्स. ओके. अँड व्हेन इट बॉन्डेड टू मेटल्स इट पजेसेस द ऑक्सिडेशन नंबर -1. पहा आता हे हायड्राइड्स पुढे आपण शिकतो आहे, लिथियम हायड्राइड, कॅल्शियम हायड्राइड. तर जेव्हा तो मेटलसोबत बाउंड होईल, पहा हायड्रोजन मेटलसोबत बाउंड होईल, तर त्या ठिकाणी परंतु याची ऑक्सिडेशन स्टेट -1 येते. +1 येण्याऐवजी कॉमन +1, पण इथे या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला आहे ना -1, कारण आता हे मेटल आहे, Li ची +1 येते म्हणून या हायड्रोजनची -1 येते. कॅल्शियमची पहा इथे +2 म्हणून एका हायड्रोजनची जी आहे तर या ठिकाणी ही
येते. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. नेक्स्ट, द ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्लोरीन इज -1 इन ऑल ऑफ इट्स कंपाउंड्स. पहा, फ्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट अँड बिंग हॅलोजेन. जसं आपण पाहिलं की सर्व हॅलोजेनचे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहे, फ्लोरीन या सर्वांची ऑक्सिडेशन स्टेट -1 येते. म्हणून फ्लोरीनची सुद्धा -1. The other halogens, chlorine, bromine and iodine, usually exhibits oxidation number -1 in their halide compounds. For example, आता पहा इथे halides है ना, compounds with halogen. पहा HF, KBr है, HF, KBr, फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -1. जसे की हायड्रोजनची कॉमन +1 म्हणून फ्लोरीनची -1. KBr पोटॅशियम पहिल्या ग्रुपमधला एलिमेंट +1, Br चे -1. However, in compounds in which halogens, chlorine, bromine and iodine are bounded to oxygen, oxidation number is +1. पहा, ऑक्सिजन सोबत, परंतु आता हे आपण पुढे शिकणार आहोत. ऑक्सिजन सोबत जेव्हा हे हॅलोजन्स बाउंड होतील तर तिथे मायनस न येता त्याची +1 ऑक्सिडेशन स्टेट येते ना. पहा, परक्लोरेट म्हणतो आपण याला, HOCl. तर या ठिकाणी लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल. पहा है ना, आता ऑक्सिजनची जी आहे -2 म्हणून या हायड्रोजनची इथे पहा +1 येईल आणि या क्लोरीनची +1 येईल. इथे हा अपवाद असेल हॅलोजन पहा. किंवा डायक्लोरीन ऑक्साईड पहा, इथे सुद्धा काय होईल, ऑक्सिजनची मायनस असल्यामुळं क्लोरीनची Cl+ येईल, 2 क्लोरीन. हे थोडेसे अपवाद आपण इथे लक्षात घेतले पाहिजे. देन नेक्स्ट पहा, the algebraic sum of oxidation numbers of all the atoms in a neutral molecule is 0. आता हे 3 रूल महत्वाचे आहेत. वरचे 5 रूलची मदत घेऊन या 3 रूलच्या सहाय्याने आपण काय करतो, ऑक्सिडेशन स्टेट असाइन करू शकतो एखाद्या मूलद्रव्याच्या अणूची एखाद्या कंपाऊंडमध्ये. म्हणून पहा, लक्षात घेतला पाहिजे हा मुद्दा, the algebraic sum of oxidation numbers of all the atoms in a neutral molecule is 0. पहा, ओव्हरऑल पहा, एखादा आता न्यूट्रल मॉलिक्यूल H2SO4 हा मॉलिक्यूल आहे, KMnO4 हा मॉलिक्यूल आहे. तर ओव्हरऑल मॉलिक्यूलमध्ये आपण नेहमी लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये जे काही वेगवेगळे ॲटम्स आहेत तर या सर्व ॲटम्सच्या ऑक्सिडेशन नंबरची आपण जर गोळाबेरीज केली तर ओव्हरऑल algebraic sum of oxidation numbers of all the atoms in a molecule is always equal to 0. पहा, आणि म्हणून याची आपण मदत घेतो ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी. गोळाबेरीज ही नेहमी 0 असते. ओके. देन the algebraic sum of oxidation numbers of all the atoms in a polyatomic ion is equal to net charge of the ion. आता पॉलीएटॉमिक आयॉन मध्ये काय होतं पहा, the algebraic sum of oxidation numbers of all the atoms in a polyatomic ion, पॉलीएटॉमिक आयॉन उदाहरणार्थ आता या ठिकाणी आता पहा SO4 2- आहे हे पॉलीएटॉमिक SO4 2-. तर आता या ठिकाणी याच्यावरती जो काही चार्ज असतो पॉलीएटॉमिक आयॉन मध्ये, पॉलीएटॉमिक आयॉन समजतं ना, अनेक ॲटम्स पासून बनलेला पहा, अनेक ॲटम्स आहेत आणि आयॉन आहे हा है ना, SO4-. तर याची पॉलीएटॉमिक आयॉन मध्ये त्याच्यावरती जो काही चार्ज असतो दॅट इज व्हॉट द सम ऑफ अल्जेब्राइक सम ऑफ the oxidation numbers of all the atoms which are present is equal to this, म्हणजे -2 येईल SO4 च्या बाबतीत. ओके, हा एक नियम आपण लक्षात घेतला पाहिजे. देन when 2 or more atoms of an element are present in molecule or ion, oxidation number of the atom of that element will be average oxidation number of all atoms of that element in that molecule. आता कधी काय होतं पहा है ना, एकापेक्षा जास्त आयटम्स आहेत एखाद्या मूलद्रव्याचे आणि दोन्ही आयटमची समजा ऑक्सिडेशन स्टेट त्या ठिकाणी वेगवेगळी असेल तर अशा ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज काढावं लागू शकतं. हे कॉम्प्लेक्स आयॉनमध्ये येतं, आपण त्या एक्झाम्पल्समध्ये तिथे पाहूयात. तर अशा पद्धतीनं या रूल्सची मदत घेऊन आपल्याला ऑक्सिडेशन नंबर असाइन करता येतो किंवा फाइंड आउट करता येतो. सिंपल आहे पहा. रूल्स शिकल्याच्या नंतर लेट अस सी फ्यू एक्झाम्पल्स हाऊ टू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर. कसा कॅल्क्युलेट करायचा आता लक्षात येईल तुमच्या. पहा आता पहा, ऑक्सिडेशन नंबर ऑफ S in SO2 कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. लक्ष द्या, ऑक्सिडेशन नंबर ऑफ S चा ऑक्सिडेशन नंबर इन केस ऑफ व्हॉट SO2 कसं करायचं पहा. लेट अस कन्सिडर ऑक्सिडेशन नंबर ऑफ दिस S इज X आहे असं गृहीत धरायचं आणि म्हणून पहा देअरफॉर X
एक्स प्लस एसचा एक्स गृहीत धरला प्लस ऑक्सिजनचे किती ॲटम आहेत तिथे 2 O2. एका ऑक्सिजनवर किती चार्जेस असतात -2. आता आपण ह्या नियमाचा उपयोग करायचा इथे -2 ऑक्सिजनवरती -2 आणि म्हणून पहा एक्स प्लस 2 -2 हे येईल आणि दिस इज इक्वल टू 4. गोळाबेरीज काय असते सर्वांची 0 असते आणि म्हणून एक्स इज इक्वल टू काय होईल +4 होईल. लक्षात येतं का पहा तुमच्या दिस इज x - 4 इज इक्वल टू 0 therefore x इज इक्वल टू 4. सो +4 इज दी ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर ऑफ दिस सल्फर. पहा लक्षात येईल का. सो दिस इज अकॉर्डिंग टू द रूल नंबर 6 की algebraic sum of oxidation number of all the atoms which are present in a molecule is equal to 0. पहा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं. हीच मेथड आपल्याला वापरायची आहे. ज्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे त्याचा एक्स गृहीत धरला आपण मग प्लस एक्स प्लस 2 काय 2 ऑक्सिजनचे ॲटम असल्यामुळे एक ॲटमवरती -2 दिस इज इक्वल टू 0 तर एक्स इज इक्वल टू काय येईल +4 येईल. तर अशा पद्धतीने +4 झाली ऑक्सिडेशन स्टेट सल्फरची. ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इन SO4 या आयॉनमध्ये पहा. आता आपल्याला सल्फरची काढायची लक्ष द्या. पहा एक्स गृहीत धरू एक्स प्लस वॉट 4 ऑक्सिजनचे ॲटम किती आहेत 4 इंटू -2 एका ऑक्सिजनवरती -2 आणि आपण हा इथे पाहता आपण आताच पाहिलं इन केस ऑफ पॉलीॲटॉमिक आयॉन the algebraic sum of oxidation numbers of all the atoms in a polyatomic ion is equal to net charge of the ion. आता याच्यावर नेट चार्ज काय आहे -2 म्हणून मी काय केलं पहा x + 4 - 2 इज इक्वल टू -2 हा फॉर्म्युला यूज केलाय. लक्षात येतं का पहा परत x सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट x ओके प्लस ऑक्सिजनचे किती ॲटम आहेत 4 एकावरती किती -2 म्हणून पहा हे काय होईल पहा इज इक्वल टू -2 हे -8 येईल x - 8 इज इक्वल टू -2 x - 8 इज इक्वल टू -2 x इज इक्वल टू -2 + 8 + 6 ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दिस S इज +6. नाउ सी सो दिस इज अकॉर्डिंग टू द रूल नंबर 7 आत्ताच पाहिला आपण जस्ट वर ओके. ऑक्सिडेशन नंबर ऑफ Mn इन KMnO4 कसा कॅल्क्युलेट करायचा. पोटॅशियम फर्स्ट ग्रुपमधला एलिमेंट ऑक्सिडेशन स्टेट 1 आहे आपल्याला माहित आहे आताच पाहिला आपण प्लस Mn ची x गृहीत धरूयात ओके. ऑक्सिजन 4 - 2 पहा आता ऑक्सिजन क्लोरीन वारंवार येणारे एलिमेंट्स आहेत आपल्याला हे माहीत होऊन जातं आणि म्हणून x इज इक्वल टू +7 इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Mn. अशाच पद्धतीने ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम इन K2Cr2O7 कसा कॅल्क्युलेट करणार पहा K 2 आहेत 2 × 1 +1 ऑक्सिडेशन स्टेट आहे प्लस आता क्रोमियम एक्सच्या ऐवजी मी 2x घेतो 2 क्रोमियम असल्यामुळे आपल्याला एक्सची किंमत काढायला सोपं जाईल प्लस ऑक्सिजन 7 - 2 इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू +6 येईल. पहा क्रोमियम 12 येईल 12ला 2 डिवाइड केला आपण तर +6 येईल. अशी क्रोमियमची अशाच पद्धतीनं तुम्ही H2SO4 ची ऑक्सिडेशन स्टेट आहे ना सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट H2SO4 मध्ये कॅल्क्युलेट करून पहा जमेल का. सिंपल एक्झाम्पल सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करून पहा. देन नाउ सी वन मोर इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट सिंपल कॉन्सेप्ट स्टॉक नोटेशन्स विच इज रिलेटेड टू दिस ऑक्सिडेशन स्टेट. स्टॉक नोटेशन्स काय आहे एक सिंपल संकल्पना आहे ट्राय टू अंडरस्टँड. पहा लक्ष द्या ऑक्सिडेशन नंबर रिप्रेझेंट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एन ॲटम अँड it is also denoted by the Roman numerals in parentheses after the chemical symbol of the concerned element in the molecular formula. पहा आता अशी पद्धत आहे स्टॉक नोटेशन कशाला म्हणतात तुमच्या लक्षात येईल पहा आहे ना. तर ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर जो आहे सो दॅट कॅन बी डिनोटेड विथ द हेल्प ऑफ पहा दिस ऑक्सिडेशन नंबर कॅन बी डिनोटेड विथ द हेल्प ऑफ द रोमन लेटर्स फर्स्ट सेकंड थर्ड. So Roman numerals are used there in parentheses. Parentheses means besides the parent atom or element. Parent atom element त्याच्या besides ला काय करतात अशा पद्धतीने त्याची ऑक्सिडेशन स्टेट रोमन न्यूमरल मध्ये किंवा रोमन लेटर मध्ये है ना फर्स्ट सेकंड थर्ड असं दर्शवितात. याला स्टॉक नोटेशन म्हणतात. याला स्टॉक नोटेशन म्हणतात इन द ऑनर ऑफ दिस सायंटिस्ट जर्मन सायंटिस्ट अल्फ्रेड स्टॉक. त्यांनी ही पद्धत सांगितली
म्हणजे पहा आता इथे स्पेशली स्टॉक नोटेशन इज युज्ड टू रिप्रेझेंट द ऑक्सिडेशन नंबर्स ऑफ द मेटल्ससाठी वापरतात. कसं पहा हे लक्षात येते का तुमच्या? AU प्लस CL मायनस आहे. मग आता इथे AU ची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. AuCl पाहिल्यावर लक्षात येतं आपल्या क्लोरीन हॅलोजन असल्यामुळे -1. मग हे मेटल AU तर अशा पद्धतीने दर्शवितात. पॅरेंथेसिस मीन्स पहा पॅरेंथेसिस मीन्स व्हॉट? आफ्टर द सिम्बॉल ऑफ पॅरेंट मेटल आहे AU च्या नंतर 1 ऑक्सिडेशन स्टेट आणि Cl -1 असल्यामुळे 1 Cl. पहा लक्षात येईल का? याला स्टॉक नोटेशन म्हणतात. आहे AU3 + Cl3-. लुक ॲट दिस. पहा आता AU3+ म्हणून काय करायचं? AU3 पहा AU3 3 चार्जेस असल्यामुळे मेटलच्या बिसाइड दाखवतात आणि Cl3- असल्यामुळे Cl3. सो इन दिस वे so this can be represented 4th, 2nd है रोमन न्यूमरल वापरून दर्शवितात. याला स्टॉक नोटेशन म्हणतात. स्टॉक नोटेशन इज यूज्ड टू स्पेसिफाय द ऑक्सिडेशन नंबर ऑफ द मेटल. सो दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, स्टॉक नोटेशन. देन redox reactions in terms of oxidation number. So this is very important now. So that is what we have studied, the redox reaction in terms of classical definitions, old definitions. Furthermore, the redox reactions in terms of electron transfer method. पहा ऑक्सिडेशन रिडक्शनच्या जुन्या डेफिनेशन्स आहे. लेटेस्ट डेफिनेशन मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सोप्या सिंपल फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. ह्या समजावून घेतल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला रिडॉक्स रिॲक्शन है ना हा टॉपिक पूर्ण व्यवस्थित समजेल. आता पहा रिडॉक्स रिॲक्शन्स ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? ऑक्सिडेशन नंबर. रिडॉक्स रिॲक्शन्स ऑक्सिडेशन नंबरच्या स्वरूपात सांगणं की रिडॉक्स रिॲक्शन्स काय आहेत किंवा ऑक्सिडेशन काय आहे, रिडक्शन काय आहे. खूप सिंपल आहे. पहा ऑक्सिडेशन काय आहे पहा आता. An increase in oxidation number of an element in a given substance is the oxidation. पहा जुन्या डेफिनेशन्स पाहिल्या. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर मध्ये आपण पाहिलं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज द ऑक्सिडेशन. पण आता पहा ऑक्सिडेशन नंबर मेथड मध्ये व्हॉट इज दॅट? अन इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ अन एलिमेंट इन ए गिवन सबस्टन्स इज द ऑक्सिडेशन. है लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आपण शिकलेलो आहोत. पहा आता इथे झेडियन loss of electron Zn2+ gives +2 electron minus है. Now here we will call it oxidation. याच रिएक्शनला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन नंबर मेथड नुसार पहा व्हॉट इज द ऑक्सिडेशन? दॅट इज इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. कसं पहा आता इथे झेडियन याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे सांगता येईल का तुम्हाला? पहा झेडियनची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? 0 इन द एलिमेंटरी स्टेट, फ्री स्टेट, इन द अनकंबाइंड स्टेट याची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. व्हेन इट लुजेस 2 इलेक्ट्रॉन्स इट गिव्स Zn2+ आयॉन. आता याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे पहा झेडियनची आहे पहा 2+. मग काय झाली? ही वाढली, इन्क्रीज झाली 0 to 2+. आणि म्हणून अकॉर्डिंग टू द ऑक्सिडेशन नंबर मेथड द इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज द ऑक्सिडेशन. Look at this. Oxidation number of Zn increases from 0 to +2. This is an example of oxidation. Okay, right? Then reduction and decrease in oxidation number of an element in a given substance is the reduction. So remember this. Decrease in oxidation number. See here, look at this. So this is the reduction reaction. That is addition of electrons. आपण शिकलेलो आहे इलेक्ट्रॉन कॉन्सेप्ट मध्ये आहे. आता पहा Cu2+ + 2 इलेक्ट्रॉन मायनस गिव्स Cu. ऑक्सिडेशन नंबर पहा ऑक्सिडेशन स्टेटचं काय होतं पहा इथे Cu ची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे 2+. ओके आणि इट गेट कन्वर्टेड इनटू Cu. इथे काय आहे? Cu ची कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे आणि म्हणून पहा काय झालेलं आहे? ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस अँड दॅट्स वाय दिस इज अन एक्झाम्पल ऑफ रिडक्शन. ओके पहा आता पहा याला रिडक्शन का म्हणतात आता तुमच्या लक्षात येईल. सो ऑक्सिडेशन नंबर गोज ऑन डिक्रीजिंग. रिड्यूस आपल्याला माहिती आहे शब्द कमी होणे है ना. रिड्यूस कमी होणे आणि ऑक्सिडेशन स्टेट कमी होते म्हणून या रिॲक्शनला रिडक्शन किंवा असं म्हणतात. Cu2+ इज रिड्यूस्ड इंटू Cu. ओके Zn इज ऑक्सिडाइज्ड इंटू Zn2+. ऑक्सिडाइज्ड इंटू Zn2+. Okay, are you getting? So that is regarding to the oxidation and reduction. Redox reaction then
What is redox reaction? According to the oxidation number method, the redox reactions are those reactions in which an increase and decrease in oxidation number of at least one species occurs. पहा, एखादी केमिकल रिएक्शन असेल, जसं आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कॉन्सेप्ट पाहिला, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन स्पेसीज टू द अदर स्पेसीज is the redox reaction. Here, what is the redox reaction? The reaction in which the oxidation number at least of one species increases or decreases. पाहता इथे आपण तीच रिएक्शन घेतलेली आहे. Zn plus Cu2 plus combination of these two half cell reactions. Redox reaction is the combination of these two half cell reactions, and therefore in overall this reaction C, Zn चा ऑक्सिडेशन नंबर 2 ने वाढतो, म्हणून Zn is get oxidized. आता इथे सोप आहे, Cu2 plus get reduced, आणि फायनली द ऑक्सिडंट अँड रिडक्टंट आपल्याला ते सुद्धा ऑक्सिडेशन नंबर मेथड नुसार सांगता येतात. सिंपल आहे. ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट अँड रिड्युसिंग एजंट, रिडक्टंट काय आहे पहा. आता पहा, ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या उलट, ए सबस्टन्स विच इन्क्रीजेस द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट इन ए गिवन सबस्टन्स and itself undergoes decrease in oxidation number of constituent element is the oxidizing agent. पहा, आता इथे पाहिजे Cu2 प्लस हा काय करतो, Zn चा ऑक्सिडेशन नंबर वाढवतो. A substance which increases the oxidation number of an element in a given substance, but itself get reduced, but itself undergoes decrease in oxidation number. Cu2 प्लस चा काय होतो, Cu डिक्रीज होतो, आणि म्हणून हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे किंवा ऑक्सिडंट आहे. पहा, जो ऑक्सिडेशन घडून आणतो तो ऑक्सिडंट, सोपा आहे. ओके. आणि हा रिड्युसिंग एजंट आहे. कारण का, पहा, रिड्युसिंग एजंट काय होतं, पहा, ज्याचा रिड्युसिंग एजंट तो काय करतो, पहा इथे, ए सबस्टन्स विच डिक्रीजेस द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट in given substance and itself undergoes increase in oxidation number of constituent element is the reducing agent. पहा, तो काय करतो, दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज करतो, परंतु ज्याचा स्वतःचा वाढतो तो रिड्युसिंग एजंट. ओके, रिड्युसिंग एजंट, so which is responsible for the for this रिडक्शन साठी जो रिस्पॉन्सिबल आपण म्हणतो त्याला, म्हणून रिड्युसिंग एजंट. Okay, so that's all. So what we have studied in this video, so very important, that is how to assign the oxidation numbers, then the oxidation and reduction in terms of the oxidation number method, and then stock notations. So this is enough, we'll stop here. Thanks. So don't forget to like and subscribe in order to watch the incoming videos. So okay, we stop here. Thank you.